याकडे लक्ष द्यायचं असं एकनाथराव शिंदे साहेबांचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्याचा बरं डॉक्टर प्रयत्न राजू वाघमारे, खरं आम्ही तर तुम्ही करतोय. म्हणताय की सत्तेसाठी नव्हे केवळ तर सर्वसामान्यांच्या स्वप्नांसाठी स्वतः एकनाथ शिंदे त्या ठिकाणी लढताना दिसून येतात. मित्र पक्षाला तसं वाटतं का? गणेशजी, काय झालं की आज ज्यावेळेला माध्यमांनी देखील काही प्रश्न विचारले, एकनाथ शिंदेंनी संताप व्यक्त केला. मग कुठेतरी जागा वाटपाचा ताप आहे आणि त्याच्यामुळेच त्या ठिकाणी हा संताप व्यक्त होताना दिसतोय असं तुम्हाला वाटतं का? गणेशजी, अगदी थोडक्यात. विशालजी, खरं म्हणजे अशा स्वरूपाचा गैरसमज होणे, संताप व्यक्त होणे, माझं म्हणणं असं आहे की हे तुम्हाला असं वाटतं, पण दोन गोष्टी आहे की आता माझे मित्र वाघमारेजी म्हणाले ना की विधानसभेच्या निवडणुका आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढलो का लढलो, पण हेही त्यांनी कबूल केलं पाहिजे, मान्य केलं पाहिजे की शिवसेना म्हणून त्यांनी धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणुका लढल्या आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कमळाच्या चिन्हावर लढलो. आणि म्हणून कमळाच्या चिन्हावर आणि शिवधनुष्य बाणाच्या चिन्हावरती ज्या निवडणुका लढल्या त्या ह्या पक्षाला मिळालेली मतं आहेत आणि पक्षाला मिळालेल्या त्या जागा आहेत. आणि दोन गोष्टी आहेत की म्हणून आपल्याकडे महायुतीचं धोरण की ज्याच्या जागा जास्त त्याची त्याला तितकी वाटा त्याला त्याचं दिला पाहिजे. बरं, म्हणून म्हटलं की आमच्या 135 जागा निवडून आल्या विधानसभेला, म्हणून आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं. आणि आता सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आमच्या सगळ्यात माझे महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, तिथं आमचं संख्याबळ मोठं आहे. बरोबर आहे. आज एकमेकांना पुन्हा एकदा आपण निवडून आल्याची संख्याबळ दाखवण्याची वेळ येते. तशा स्वरूपाची मागणी केलेली आहे. मला असं वाटतं त्यात काही गैर नाही आणि शिंदे साहेबांनाही सुद्धा त्यात काही गैर वाटत नाही. बरं, एखाद्या दुसऱ्या जागेच्या संदर्भामध्ये म्हणजे हे असू शकतो, मतभेद असू शकतात. बरं, पण मग या महायुतीच्या धर्माचं पालन जसे मित्रपक्ष करतात तसा मुख्य पक्ष करताना दिसेल का, यावरती आमची देखील नजर असेल. धन्यवाद दोन्ही मान्यवरांचे. या चर्चासत्रात तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. आज दिवसभरातील तिसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे आखाती देशातील संकटाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन